सहदेव पेट्रोलियम या नवीन इंडियन ऑइल पंपाचा भव्य शुभारंभ संपन्न। जानमाळी कुटुंबाच्या यांच्या संकल्पनेतून उद्योग विस्तारात सहदेव सेल्स कॉर्पोरेशनच्या वतीने नाशिक येथील टाकळी रोडवर सहदेव पेट्रोलियम या इंडियन ऑइलच्या नव्या पंपाचा भव्य शुभारंभ दिनांक 19 जुलै 2025 रोजी उत्साहात पार पडला। या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ आणि परमपूज्य माधवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले। जानमाळी कुटुंबाची उद्योजकीय वाटचाल ही नाशिक शहरासाठी प्रेरणादायक ठरली आहे। कॅसिओ वॉचेस, JBL होम ऑडिओ सिस्टीम, वाइल्डक्राफ्ट बॅग्स, रेनी टेक, LED TV AC, टायटन परफ्यूम्स, सहदेव ऑटो ई-बाईक शोरूम यांसारख्या विविध क्षेत्रामध्ये यशस्वी व्यवसाय केल्यानंतर आता पेट्रोलियम क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे। स्वर्गीय लक्ष्मणराव सहदेव जानमाळी, माजी उपनगराध्यक्ष नाशिक मनपा यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास श्रीकृष्ण उर्फ बाळासाहेब जानमाळी, नगरसेवक दिनकरराव जानमाळी, ॲडव्होकेट अनिल जानमाळी यांच्या पुढाकारातून वृद्धिंगत होत असून ऋषिकेश बाळासाहेब जानमाळी यांच्या नेतृत्वाखाली सहदेव पेट्रोलियमचा भव्य शुभारंभ झाला। या कार्यक्रमास महंत भक्तिचरण दासजी महाराज, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार वसंत गीते, मकरंद सोनवणे, गिरीश पच्छाव, नितीन भंडारी तसेच सत्यशोधक माळी समाजाचे पदाधिकारी व माळी समाज बांधव, शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नाशिकमधील राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। परिवारांच्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाला, या उपक्रमाला, कार्यक्रम तर आपला आहेच, पण हा जो उपक्रम आहे, उद्योग आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी, त्याला आशीर्वाद देण्यासाठी या सभामंचावर भक्तिचरण महाराज, संतोषगिरी महाराज, खासदार राजाभाऊ वाजे, वसंतराव गीते, बाळासाहेब जानमाळी, पुंजाभाऊ चांगळे, मकरंद सोनवणे, बाळासाहेब पुंड, राजेंद्र शिंदे, इंडियन ऑइलचे अधिकारी सौरभ अतुल भंडारे आणि समस्त जानमाळी परिवार, मला आनंद होतोय की आज जानमाळी परिवार या उद्योगामध्ये, आणि म्हटलं तर नाशिकच्या जवळजवळ ज्याला हार्ट म्हणता येईल असा हा परिसर आहे, मध्यवर्ती भाग आहे। इथं हा डिझेल, पेट्रोल, आणखीन काय त्यांचं असेल कदाचित सर्व्हिस सेंटर वगैरे वगैरे करत राहत। हा उद्योग देखील त्याने करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याने पावलं उचलल्या। नूतन फोरमचं उद्घाटन आदरणीय भुजबळ साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय संतोषगिरी महाराज, आदरणीय वसंतभाऊ गीते, पुंजाभाऊ सांगळे, जानमाळी परिवाराचे सर्व आप्तसखी, मी त्यांना या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांची जी भरभराट आहे त्याच्यापेक्षा जास्त भरभराट परमेश्वराने त्यांना देव ही प्रार्थना करतो। संतोषगिरी महाराज या सर्वांच्या मनापासून आभार मानतो, स्वागत करतो। जानमाळी परिवाराने हा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। या परिवाराचं राजकारणात आणि समाजकारणात संपूर्ण नाशिक शहराला योगदान या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून बाळासाहेब जानमाळी यांनी नेतृत्व या शहरामध्ये नगरसेवकाच्या माध्यमातून केलं आहे। त्याहीपेक्षा पद या शहराचं घुसवलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा राजकारणामध्ये या ठिकाणी वाटचाल करीत आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांचे मनापासून आभार मानतो की साहेब, ज्या ज्या ठिकाणी तुमच्या हस्ते उद्घाटन होतंय त्या त्या ठिकाणी भरभराट या ठिकाणी होते, लक्ष्मीचं येणं होतंय आणि म्हणून आम्ही निश्चितपणे तुमचे आभार या ठिकाणी मानतो। तिथल्या परिवाराच्या या सगळ्या रहिवाशांचं सुद्धा खूप सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले, त्याबद्दल जानमाळी परिवाराचं सुद्धा स्वागत करतो, आभार मानतो। सगळ्यात महत्त्वाचं की अतिशय बिझी शेड्यूल असलेले
आपले भुजबळ साहेब यांनी आपल्याला वेळ दिला, आम्हाला वेळ देऊन त्या ठिकाणी बरंचसं मार्गदर्शन केलं आहे. त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, सागळे सर, संतोष गिरी महाराज, तरणदास महाराज, वसंत भाऊ, सोनवणे, मुंडसाहेब, तसेच समोर बसलेले बऱ्याच जणांचे नाव घेता येऊ शकतो पण ते लांबेल. आणि या सगळ्यांचे तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन इथं आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी जानमाळी परिवाराच्या स्नेही आमच्या कुटुंबातील घटक जानमाळी परिवाराच्या माध्यमातून आज तरुण पिढीला एक व्यवसाय उभा करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाचं आदरणीय सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या शुभहस्ते या पेट्रोल पंपाचं लोकार्पण झालेलं आहे. या परिसरामध्ये पेट्रोल पंप नसल्यामुळे नागरिकांच्यासाठी खूपच चांगल्या पद्धतीची एक सोय होणार आहे आणि अलीकडच्या पेट्रोल पंपच्या व्यवसायामध्ये खूप मोठी पारदर्शकता आली आहे आणि जानमाळी कुटुंबाची असलेली सगळ्याच गोष्टीमध्ये जी निरागस पद्धतीने काम करण्याची असलेली पद्धत आणि त्यामुळे ह्या भागातील नागरिकांना, काठेगल्ली आणि परिसरातील नागरिकांना एक चांगली सर्व्हिस या पेट्रोल पंपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्या ठिकाणी CNG गॅस देखील उपलब्ध होणार आहे, याची आज मोठी आवश्यकता लोकांना मिळत आहे, लोकांना आहे आणि त्यामुळे मी जानमाळी परिवाराला, त्याच्या तरुण पिढीला मनापासून शुभेच्छा देते. सचिन भाऊ मराठे यांना जानमाळी परिवाराच्या वतीने विनंती आहे, आम्ही तुमचा सत्कार करू इच्छितो, कृपया आपण व्यासपीठावर यावं. जगन्नाथ भोसले उर्फ माऊली निवेदनाचं कार्य नेहमी करत असतो. त्या निमित्तानं आज मला संधी मिळाली टाकळी रोड येथील सहदेव पेट्रोल पंप पेट्रोलियम या कंपनीच्या उद्घाटनाची. जानमाळी परिवाराने हा निर्माण केलेला त्यांचा एक नवीन उपक्रम. जानमाळी म्हटलं की जमिनीवर पाय असलेले, समाजसेवेचं भान असलेले, भला मोठा राजकीय वारसा असून देखील कुठेही उन्मत्तपणा कुठेही त्यांच्या कुठल्याही पिढीतल्या सभासामध्ये दिसत नाही अशी नम्र व्यक्तिमत्व किंवा नम्र परिवार म्हणजे जानमाळी परिवार. परिसराची गरज ओळखून त्यांनी हा त्यांचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. परिसरातल्या जनतेनं आज मोठ्या बहुसंख्येने इथे उपस्थित राहून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमासाठी खास वेळात वेळ काढून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ यांनी देखील बहुमूल्य वेळ दिला. त्यांनी देखील मनापासून शुभेच्छा केल्या आणि मी देखील पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या या व्यवसायामध्ये त्यांना अतिशय उत्तम असं यश लाभो आणि त्यांच्या व्यवसायाच्या मालिकेमध्ये अनेक व्यवसायांमध्ये वाढ हो अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. मी ऋषिकेश बाळासाहेब जानमाळी आपल्या नवीन सहदेव पेट्रोलियम या फर्मचं उद्घाटनासाठी भुजबळ साहेब, राजाभाऊ वाजे, वसंत भाऊ गीते, देवयानीताई फरांडे यांची उपस्थिती लाभली. भुजबळ साहेबांच्या हस्ते त्याचं ओपनिंग झालं. आज सहदेव पेट्रोलियम हे तपोन लिंक रोड द्वारका परिसरात नवीन फर्म ओपन केली आपण. तरी नाशिककरांच्या सेवेसाठी आम्ही उद्यापासून. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.